ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपवर काहीच परिणाम होणार नाही. मुंबईत महायुतीचाच झेंडा फडकणार कैलास गोरंट्याल. जालन्याच्या जनतेची सेवा करून आम्ही धुरंधर बनण्याचं काम करू. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास जालन्याचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना गोरंट्याल यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली. आज मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. या नव्या राजकीय समीकरणाबाबत विचारले असता गोरंट्याल यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला. बातमीचे ठळक मुद्दे. जनसेवा हेच ध्येय. जालन्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहून धुरंधर कामगिरी करू, असे गोरंट्याल म्हणाले. ठाकरे युतीवर भाष्य. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी भाजपच्या मतांवर किंवा ताकदीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक. मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही काळापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गोरंट्याल यांनी आता महायुतीच्या मजबूतीसाठी कंबर कसली असल्याचे त्यांच्या या प्रतिक्रियेवरून दिसून येते. ब्युरो रिपोर्ट. आमिर खान, जलजला न्यूज, जालना. मला नाही वाटतं ते दोघं आल्यानंतर काही फरक पडणार. तिथं महायुतीचाच झेंडा फडकणार मुंबईत. कारण जे महाराष्ट्रात नगरपालिकाचे इलेक्शन आले ते आपण बघितलं की कौल सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर शिंदे सेना, त्याच्यानंतर अजित पवार गटाला जे बहुमत भेटला, म्हणजे एक रुझान तयार झालेला आहे. आणि मला वाटतं की महानगरपालिका मध्ये पण तसंच होणार. म्हणजे युतीचा काही परिणाम होणार नाही महानगरपालिकेवर? नाही, दोघं ठाकरे बंधू एकत्रित झाले तर त्याचा काही परिणाम मला नाही वाटत. जालना महानगरपालिकेत युती संदर्भात भाजपला 2 महिने झाले प्रस्ताव दिलाय शिवसेना. प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला बोलतो. बरं, एक शेवटचा प्रश्न. धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगल्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. जालना महानगरपालिकेचं धुरंधर कोण असेल आणि रहमान डकेत कोण असेल? हे बघा, ते रहमान डकेत आणि धुरंधर हे म्हणण्याच्या पेक्षा आपण जालना शहराचा कासा कायापलट करूया. धुरंधर पिक्चर मी बघितलं, तिथं मार काठ त्याशिवाय दुसरा काही नाही. फक्त की इंडियन एजंटने जे काम केलं त्यात म्हणजे तसं दाखवलं त्यांनी, पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले. आणि डकेत हा जो आहे हा लोकांचा खून घेणार आहे, त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे, खंडणी मागणार आहे, धावसा देणार आहे. आणि त्याचा अंजाम काय होतो रहमान डकेचा तुम्हाला माहिती नाही. इनकाउंटर तो एक बोलना है, शिशुपाल के भी 100 पाप जब तक पूरे नहीं होते, श्री कृष्ण जब तक सुदर्शन चक्र नहीं भेजता. ते डकेत बरोबर झाला. आणि राहिलं धुरंधरचा काम असं असतं की देशासाठी लढणारे जे असतात, तर आम्ही तर बंदूक घेऊन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही, की या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून. पण जालन्याची जनताची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार आहे. ओके.